यापुढे राजस्थानी हे जे करत आहे, हे राजस्थानी जे आले हे एकत्र कसे आले? आज यांचा जो ग्रुप आहे यांना पैसा कोण देतं? यांचा पूर्ण ग्रुपच यांना सपोर्ट करतो ना. आपले लोक एकमेकाला सपोर्ट नाही ना करत. पण म्हणजे ह्याच्यातच तुम्हाला उत्तर मिळालं ना. आम्ही फक्त भूमिपुत्र मराठी करतोय, पण किती मराठी एक आहेत? आज राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले, किती वर्षांनी आले, पण ठीक आहे आज आले, पण आल्यानंतर सुद्धा आपले मराठी किती ठिकाणी विभागले जात आहेत, आणि आपले मराठी एक होत नाहीत ना. हा आपल्या लोकांचा प्रॉब्लेम आहे. आणि जर आपले मराठी एक झाले ना तर महाराष्ट्र पूर्ण जगावर राज्य करेल एवढी ताकद आपल्या महाराष्ट्रीय लोकांमध्ये आहे. पण होतं आहे का तसं? आणि हीच खंत आहे. आणि आम्ही फक्त आपसामध्ये भांडतोय, भूमिपुत्रांचं काय, आमचं काय, त्याचं काय. पण त्याच्यासाठी एक होणं, आज ठाकरे बंधू भले काय पण असू देत, पण त्यांच्यामुळे आज महाराष्ट्र आणि मराठी जिवंत आहेत. आता काय लाईफ आहे आपलं सांगा मला तुम्ही. आज या लोकांनी मराठी लोकांना इतकं पिचलंय ना की आपण कर्ज, आपले टेन्शन ह्याच्यातच भरडले जातोय, आणि कोण कोणाला सपोर्ट करत नाही आहे, कारण त्याला वेळच नाही आहे बाहेर पडायला. या लोकांनी परफेक्ट केलेलं आहे सगळं, आणि ही खंत आहे आपल्या लोकांची. आणि ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी जर सगळ्यांनी एक झाले ना तर खूप फरक पडेल. आज तुम्ही राजस्थानी म्हणताय, आज वरती भैये आहेत, किती आहेत ते एकमेकाला सपोर्ट करतात आणि गावाल्याला. आज ते भैये लोक आपल्यावर राज्य करत आहेत, म्हणजे वाईट वाटतं. आणि आम्ही हजारो मराठी आहोत, पण त्यांच्या खाली मान झुकवून चाललोय का? आज शिवाजी महाराजांनी मान ताठ करून राहायला शिकवलं, आम्ही काय करतोय? आम्ही आमच्या ह्याच्यातच मरतोय, आणि ही खंत आहे. आणि ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल ना तर आपल्या लोकांनी, म्हणजे नेते बरोबर आहेत, पण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे एकमेकाला, आणि तो होत नाहीये. आता धंद्यामध्ये मराठी माणूस नाही असं नाही, सक्सेसफुल भरपूर आहे. आता तुम्ही मुंबईमध्ये जर हॉटेल लाईन मध्ये बघितलं तर एक मराठी सगळे अण्णा लोक आहे. पुण्यामध्ये सुद्धा तेच आहे, सातारा सांगलीमध्ये सुद्धा तेच आहे. मराठी माणूस का नाहीये? आपण हेल्प करत नाही. मी काय म्हटलं का नाहीये? मग हा जो विचार आहे ना, ह्याचा विचार करा की आम्ही मागे का आहोत. हाच आम्ही विचार नाही करत ना. आम्ही फक्त म्हणतोय मराठी माणूस मागे का आहे, पण सगळे जर एकत्र आले तर त्यातून फरक पडेल ना. आज अण्णा लोक एकमेकाला सपोर्ट करतात. किती अण्णा लोक आहेत आपल्याकडे? कर्नाटक पासून त्यांना सपोर्ट आहे, आपल्याला कोणाचा सपोर्ट आहे? नाही. आणि हे बदलायला पाहिजे, आणि ते बदलण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागतील, पण त्या तळागाळातून केल्या तर होतील. आता मनीष मार्केटमध्ये मी बघतो, मनीष मार्केट आणि सहारा मार्केट अगदी पूर्ण भारतामध्ये बऱ्याचशा ठिकाणी इथून माल जातो, मोठा टर्नओव्हर आहे. या ठिकाणी सगळे राजस्थानी, एक मराठ्याचं दुकान आहे, एक सुद्धा महाराष्ट्र भूमी, छत्रपतीची मराठ्याची भूमी एक सुद्धा नाही आहे. याचं कारण काय? आणि मुस्लिम आहे, ते पण परप्रांतीय मुस्लिम आहे. याचं कारण काय?